आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम, इतिहासात खंडणी शब्दाचा अर्थ वेगळा। महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख। खंडणी शब्दाचा अर्थ समजावताना जयंत पाटलांनी भाजपला सुनावलं। मविया सरकारला खंडणी सरकार म्हटलं गेलं, त्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल। फडणवीसांची जयंत पाटलांवर टीका। मागितलेली खंडणी न मिळाल्यानं शिवरायांनी सुरतेची लूट केल्याचं जयंत पाटलांनी केलं होतं वक्तव्य। 2 मंत्री, 1 आमदार, एका खासगी सचिवाने मृत मुलीचं प्रकरण दाबलं। ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांचे गंभीर आरोप। मनोज जरांगे यांना वैफल्य आलंय। मराठ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन उभं राहिलं, लोकप्रियता मिळवली, आता आरक्षण राहिलं बाजूला। राजकीय नवटंकी सुरू आहे। प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल। नितेश राणे स्वतःचं रक्षण करू शकत नाही, स्वतः सोबत बाउन्सर आणि 6 गाड्या घेऊन फिरतो, तो काय हिंदूंचं रक्षण करणार? एमआयएम नेते इम्तियाज जलील यांचा नितेश राणेंवर हल्लाबोल। फोडाफोडीचं राजकारण बघता आता राज्यात मविया सरकार आलं पाहिजे, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। भविष्यात माझ्या विरोधात एजन्सीचा वापर केला जाऊ शकतो, बैठका कुठे आणि कशा झाल्या हेही समजेलच, रोहित पवारांचं वक्तव्य। ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र, विनोद तावडेंकडून देशाच्या राजकारणातच राहण्याचा मानस व्यक्त। विधानसभा निवडणुकीत फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे सांगतील ते करणार, तावडेंचं विधान। पूजा खेडकर आयएस सेवेतून बरखास्त, केंद्र सरकारची पूजा विरोधात मोठी कारवाई।